तुम्ही जर महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ही बातमी जर तुम्ही पाहिली नाही तर तुमच्या रेशन कार्डवरती सगळ्यात मोठा निर्णय सरकार घेणार आहे. रेशन कार्ड होणार बंद. या महत्त्वाच्या कामासाठी सरकारचा मोठा निर्णय. अखेर 1 ऑगस्टपासून रेशन कार्डवरती बंदी. नवीन नियम अखेर लागू झाला असून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांनी हा व्हिडिओ नक्की आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करावा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला समजेल की सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत तर होणार नाही, मात्र या निर्णयामुळे तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. तुमचं जर रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं, केसरी रंगाचं असेल तर हा नक्की निर्णय तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात सध्या रेशन कार्डवरती बंदी. 1 ऑगस्टपासून तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं. तुमचे येणारे सगळेच अन्नधान्य देखील कायमचे बंद करण्याचा सरकारचा निर्णय. तुम्हाला ही 2 कामं महत्त्वाची करून घ्यावी लागतील. तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं रेशन देखील मिळणार नसल्याची सरकारची सगळ्यात मोठी घोषणा आहे. यामुळे ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे सुद्धा रेशन कार्ड असेल आणि तुम्ही दरमहा सरकारकडून मिळणारे मोफत किंवा स्वस्त धान्य घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा नाही तर जीवन मरणाचा प्रश्न राहणार आहे. कारण येत्या 1 ऑगस्टपासून रेशन व्यवस्थेमध्ये खूप मोठे फेरबदल होणार आहेत. जर तुम्ही ही 3 महत्त्वाची कामे वेळीत केली नाहीत तर तुम्हाला रेशन कार्ड कायमचं ब्लॉक किंवा तुमचं रेशन कार्ड कायमचं रद्द करणार असल्याचं सरकारने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. राहिलेत फक्त आता 8 ते 10 दिवस. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. सरकारच्या नवीन अटी आणि शर्ती काय आहेत? तुमचं रेशन खरंच बंद होणार का? आणि हे टाळण्यासाठी तुम्हाला 31 जुलैच्या आधी कोणती कामे करायची आहेत हे आज तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी अट्टहास केला आहे. तेव्हा नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुमचं जीवनमरणाचा प्रश्न असणारा राशन कार्ड हा विषय अगदी जिव्हाळ्याचा असणारा विषय, तुम्हाला कायम तुमच्या जवळ राशन कार्ड ठेवायचं असेल किंवा बंद होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. जाऊया आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे. बऱ्याच लोकांना वाटतं की आमचं रेशन कार्ड चालू आहे म्हणजे आपल्याला आयुष्यभर धान्य मिळत राहील. पण सरकारने आता अशा काही अटी आणल्या आहेत ज्यामुळे लाखो अपात्र लोकांची नावे या यादीतून कट केली जाणार आहेत. तुम्ही त्या यादीत आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुम्ही घरबसल्या मोबाईलवरती चेक करू शकता की तुमचं रेशन कार्ड सुरक्षित आहे की नाही. त्या शेवटच्या ट्रिकसाठी तुम्हाला तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघावाच लागणार आहे. सरकारने हा निर्णय का घेतला असेल? तेव्हा मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की सरकारला हा कठोर निर्णय का घ्यावा लागला. आपल्या देशात आणि राज्यात लाखो कुटुंब अशी आहेत जी खरोखरच गरीब आहेत, ज्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पण दुर्दैवाने लाखो लोक असेही आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहेत, पक्की घरे आहेत, तरी ते गरिबांच्या हक्काचं रेशन लाटत आहेत. या बोगस आणि अपात्र लोकांना सिस्टीममधून बाहेर काढण्यासाठी सरकारने डिजिटल मोहीम सुरू केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की 1 ऑगस्टपासून फक्त आणि फक्त पात्र कुटुंबांनाच धान्य दिलं जाईल. जर तुमच्या रेशन कार्डमध्ये काही त्रुटी असतील तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला रेशन दुकानावरती रिकाम्या हाताने परत यावं लागू शकतं. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, कोणाचे रेशन कार्ड होणार बंद? सरकारने जाहीर केलेल्या नवीन अटी आणि शर्तीनुसार खालील कुटुंबांचं रेशन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं. धान्य बंद होऊ शकतंय. उत्पन्नाची मर्यादा, जर तुमच्याकडे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल
अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेच्या मर्यादेबाहेर जर तुमचं रेशन बंद होईल, सरकारी नोकरी किंवा पेन्शन कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा मोठी पेन्शन घेत असेल तर ते कुटुंब रेशनसाठी अपात्र ठरू शकतंय. 4 चाकी वाहन किंवा शेती, ज्यांच्याकडे स्वतःची 4 चाकी गाडी आहे किंवा मोठ्या प्रमाणावरती बागायती जमीन आहे त्यांच्यावरती टांगती तलवार आहे. सलग 3 महिने रेशन न घेणे. तो जर तुम्ही सलग 3 महिने रेशन दुकानातून धान्य उचललं नसेल तर सरकार असं समजतं की तुम्हाला रेशनची गरज नाही. अशा कार्डधारकांचे नाव थेट यादीतून काढलं जात आहे. पण मित्रांनो, घाबरू नका. जर तुम्ही खरोखरच पात्र आहात आणि त्वरित तुमचं नाव कट होण्याची भीती वाटत असेल तर तुम्हाला 3 महत्त्वाची कामं ताबडतोब करायची आहेत. ती कामं म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या रेशन कार्डची KYC पूर्ण करायची आहे. ती तुम्हाला केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती पैसे येतील, अन्यथा तुमचं पैसे आणि रेशन कार्ड हे दोन्ही देखील बंद होऊ शकते. तुमचं रेशन कार्ड लिंक असणं अनिवार्य आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील आणि फक्त 3 जणांचेच आधार लिंक असेल तर 1 ऑगस्टपासून त्या 3 जणांचेच धान्य मिळेल, उर्वरित 2 जणांचे बंद होईल. तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जा, तिथे पॉस मशीनवरती कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा अंगठा ठसा देऊन KYC पूर्ण करून घ्या. मृत किंवा लग्न झालेल्या सदस्यांची नावं कमी करणे. दुसरं काम म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असेल किंवा घरातील मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली असेल तर तिचे नाव अजूनही तुमच्या रेशन कार्डवर असू नये. अनेक लोक अशा नावावरती अजूनही धान्य उचलत आहेत. काय करावं? जर अशी नावे असतील तर ती तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जाऊन त्वरित कमी करा, अन्यथा चौकशीत असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट करून घ्या. उत्पन्न दाखला सुधारा. या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला मात्र तुमचं रेशन कार्ड बंद होणार नाही याची काळजी सरकार घेऊ शकते. यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाचं सध्या स्वागत तर आहेच, परंतु तुमचं रेशन कार्ड बंद होऊ नये म्हणून तुमच्यासाठी हा बनवलेला व्हिडिओ नक्कीच तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हा महत्त्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वांपर्यंत पोहोचवा हीच आपणास एक महत्त्वाची विनंती आहे.